लाभ नाही
दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी यावर करी दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायणा आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगासमोर मागणी करतात विठ्ठल विठ्ठला
या संस्थांचे प्रथम श्री संत आनंद भारती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चालू असलेला हा नामोत्सव भगवंताच्या सेवेचा अशा प्रकारचा हा उपक्रम उद्या त्याचा उपांत्य दिवस आहे. तर तो एकाच वक्त्याचा असल्यामुळं आजपासूनच तो सुरू झाला. तेव्हा शेवटच्या दिवशी देवाकडे मागणी करणारा अभंग घ्यावा, देवाला मागावं, असा एक वारकरी संप्रदायामध्ये अलिखित नियम आहे. बरेच नियम असे त्याचं प्रमाण नाही, पण परंपरेनं ते चालत आलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे. या नियमाला अनुसरून पांडुरंगाकडे मागणी करणारा हा अभंग चिंतना करता निवडलेला, जो स्वतःचा शत्रू नाही, ज्याला आपली दया येते, कीव येते, आपलं चांगलं व्हावं असं वाटतं, ज्यांनी स्वतःचं चांगलं करून घेतलेलं आहे, त्यांनी चांगलं कोणत्या साधनाने करून घेतलं हे समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी. विठ्ठल स्वतःचं चांगलं होणं म्हणजे तरी काय आहे महाराज? काही विचित्र अशा प्रकारचा काल आहे. संतांनी कलियुगाची जी वर्णनं केलेली होती, अजून कलियुग तर लय छोट आहे, पण त्याची सगळी लक्षणं आजच दिसायला लागलेली आहेत. आजच अशा प्रकारची दिसायला. आज भौतिक दृष्टीनं किती काही प्रगती झालेली आहे, किती काही अशा प्रकारच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. खूप माणसं शिक्षित झालेली आहेत. त्या शिक्षिततेचा तसे काही फायदे आहेत, तसे काही काय आहेत तोटे पण आहेत. त्याचा सगळ्यात मोठा तोटा आहे की शिकलेला माणूस सगळ्याला मूर्ख मानतो आणि स्वतःला शहाणा मानतो. म्हणजे मूर्ख असताना सुद्धा. तसा शिक्षणाचा आणि शहाणपणा मूर्खपणाचा काही संबंध नाही, अजिबात संबंध नाही, सुतराम संबंध नाही, काडी इतका संबंध नाही. अगदी न शिकलेली अक्षर शत्रू असलेली माणसं ही शहाणी दिसतात आणि शिक्षणाच्या टोकावर गेलेली माणसं ही मूर्ख नाही, महामूर्ख दिसतात. कस काय बोलतो आता? लक्षणं बसतात म्हणून सांगतो. त्या लोकशाहीमध्ये मताला किंमत असते. मत ज्याला जास्त पडली तो निवडून आला, मत जास्त पडली तो निवडून आला. त्याचं बाकीचं काही नाही, मतं जास्त पडली की तो निवडून येतो. तसं शास्त्रामध्ये लक्षण बसलं की त्याची सिद्धी होते. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. आणि मग संस्कृतच एक वाक्य असं आहे की शास्त्राण्यधीत्यपि भवन्ति मूर्खाः. शास्त्राची अध्ययन करूनही मूर्खाः भवन्ति, मूर्ख होतात, मूर्ख असतात, असा काही संबंध नाही.
पण शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, शिकलेला मनुष्य मूर्ख कसा काय असू शकतो बा? हे बरोबर आहे, शिकलेली माणसं शहाणी असावीत ही अपेक्षा आपली बरोबर आहे, पण अपेक्षा वेगळी आणि प्रत्यक्ष वेगळी. अपेक्षा वेगळी आणि प्रत्यक्ष वेगळं. आई बापाने पोरगा शिक्षित करण्यापेक्षा शहाणा होईल असं बघावं. जर ते आई बापच असतील तर आपली मुलं कशी करावी? शहाणे करावी. शहाणे. तुम्ही म्हणाल शहाणा शहाणा, परिणामाचा विचार करतो त्याला शहाणा म्हणतात. शहाणपणाचं हे लक्षण आहे, जो परिणामाचा विचार करतो तो शहाणा असतो. शिकलेला असतो तो शहाणा असतो असं नाही. परिणामाचा विचार करतो तो शहाणा असतो. आणि शिकलेली माणसं, पैशावाली माणसं, निवडून आलेली माणसं, सत्तेवर बसलेली माणसं, अधिकारावर असलेली माणसं परिणामाचा विचार करतातच. असं नसल्यामुळं हे म्हणावं लागतं की शास्त्राण्यदित्यपि भवन्ति नरः. दिवाळीच्या निमित्तानं सगळे गावातले नोकरीला असलेले, कुठे गेलेले, गावात आलेले आहेत. मग अगदी पहिलीपासून 10वी पर्यंत म्हणा, ग्रॅज्युएट होईपर्यंत म्हणा, एकत्र शिकलेली नंतर वेगवेगळ्या शाखेला गेली, मोठे झाले, मोठ्या मोठ्या पदावर गेले. म्हणजे सगळे एकत्र आले, एकामेकाची त्यांना आठवण आली. असे सगळे फिरत चाललेले आहेत. अरे आपण कसं करत होतो, तू कसं करत होता लहानपणी, आमकं करत होता, तू काय शिकला, तू काय शिकला, असे एकामेकाला शिकले चालू. असं जंगलाच्या जवळ अशा प्रकारचं त्यांचं गाव होतं. आणि जंगलामध्ये गेलेले तर तिथे एक सिंह मरून पडलेला दिसला. त्याच्यातला एक जण म्हटला मी संजीवनी विद्या प्राप्त केली. ती म्हणे आम्ही पुराणात ऐकतो की बे शुकाचार्याने काय केली होती, प्राप्त केली होती. शुकाचार्याकडून त्या कचाने प्राप्त केली. हो म्हटले, तीच विद्या जी मेलेल्याला काय करते, जिवंत करते. त्या विद्येचं नाव संजीवनी. काय सांगायला लागला, गप्पा आणून राहिला. कोणात आणतो रे गप्पा तू? तुला काही इथं कीर्तनाला बसलेली माणसं वाटतात काय? म्हणजे कीर्तनात बसलेल्या माणसाला कशाही गप्पा हाणल्या कीर्तनकारांनी तरी लोक ऐकून घेतात. कारण लोकांना काही घ्यायचंच नसतं. 2 तास टाइम काढायचं राहतो. बरेच ऐकणारे तर एवढे मूर्ख आहे की त्यांनी कीर्तनकारांनी हसवावं ही अपेक्षा करतात. हसवणाराला कीर्तनाला बोलावतात आणि लिहितात विनोद सम्राट, विनोदाचार्य. सांगतात महाराज लोक कीर्तनाच्या अगोदर, बाबा जरा ते तुमचा यदांत तिकडच जरा ठेवा, कीर्तनात हसवा. काना मागवला नालायकाच्या भडव्या, तुला हसवणारे पाहिजे. एखाद्या नटीला कोण नाही आणलं, एखादा तमासगीर बोलवायचं ना, आम्हाला कशाला बोलावलं? हरामखोर, सप्ताच्या नावाखाली गावातले पैसे जमा करतो ना हसवायची भूक भागवतो. लाज वाटते तुला नाही का? असं एखादाच बोलू शकतो. दुसरा नाही बोलू शकत, कारण पुन्हा त्याला जायला डिझेलला बी पैसे लागतील ना. आमचं काय झालेलं आहे मला, तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आणि दोघांनी नरकात जावं. विठ्ठल विठ्ठल. किती सत्य करणाऱ्याला तरी बाबा 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 विठ्ठल विठ्ठल. सत्य करणाऱ्याला तरी किती आपलं चांगलं कल्याण व्हावं
करावा वाटतोय? बघा तुम्ही सत्य करणारेच आहे. काय असते सत्य करण्याच्या अगोदर भूमिका? मुक्त व्हावा, पुण्य व्हावं, देवाची सेवा घडावी. खरंच हे असते का मोठेपणा वाढावा? काय असतं? आई बापाची शपथ घेऊन सांगा, मेलेले असतील तर पोरा बाळाची घ्या. विठाल विठाल असं एक प्रमाण काढून दाखवा ज्ञानोबाऱ्यांचं, नाथ महाराजांचं, तुकोबाऱ्यांचं, की कीर्तनात हसल्यावर मोक्ष प्राप्त होतो म्हणून. एखादं तरी दाखवा, एखादं तरी. तुकोबाऱ्यांचं एक उत्तर आहे, नव्हे विनोद उत्तर केले रंजावया सार. तुकोबारे म्हणतात, माझ्या वाङ्मयामध्ये विनोद अशा प्रकारचं उत्तर नाही, लोकांचं रंजन व्हावं म्हणून केलेला चारपणा नाही. चार शब्दाचा अर्थ आहे हलकटपणा, नीचपणा. विठ्ठल जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. किती सांभाळतोय आपण, किती सांभाळतोय. त्याच्यात मी कीर्तनकारालाच दोष देत नाही महाराज. कीर्तन ठेवणारे हरामखोर आहेत. कीर्तन ठेवणाऱ्यालाच संतांच्या घरची कीर्तन मर्यादा नाही लागत, त्यालाच तमाशा लागतो कीर्तनाच्या इथे. मग आता त्याला काय कीर्तन करायचं? कुठे आहे बघा. तुकोबाऱ्यांची काय प्रमाण आहेत, नाथ महाराजांची काय प्रमाण आहेत, ज्ञानोबाऱ्यांची काय प्रमाण आहेत, आणि आज आपली परिस्थिती काय आहे? सप्ते तर धूमधडाक्यात चालू आहेत. गाव नाही अशा प्रकारचं की ज्या ठिकाणी सप्ताह होत नाही. व्हावे बी, व्हायलाही पाहिजे, कारण कलियुगामध्ये हेच अशा प्रकारचं साधन उरलेलं आहे. व्हायलाही पाहिजे, पण सप्ताह कशा करता व्हायला पाहिजे? पुण्याकरता, कल्याणाकरता, मोक्षाकरता. तर सप्ताह झाल्यावर किंवा सप्ताहाच्या अगोदर त्याच्याकडेही नजर पाहिजे ना आपली, की सप्ताह केल्यानंतर खरंच आपल्याला पुण्य झालंय का, पुण्य होतंय का? दिसतच नाही ना. बरोबर आहे, ते दिसत नाही, पण ज्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण करतोय का, हे तर दिसतंय ना. ज्याने कीर्तनाची मर्यादा सांगून ठेवलेली आहे, ज्याने ही परंपरा व्याहत अशा प्रकारची आपल्यापर्यंत आणलेली आहे, त्यांनी तर कीर्तनाची स्वरूप वगैरे सांगितलेली आहेत ना. तुमच्या बापाने हरामखोरपणा म्हणून थोडी तुम्हाला शाळेत घातलेलं आहे. तुम्हाला गाथा येत नाही, गाथा वाचता येत नाही, नाथ महाराजचं भागवत माहिती नाही. कधी कधी अंतर्मुख होऊन केलाय त्याचा विचार? पारायण असतात, नुसती पारायण असतात महाराज. आत कोण घुसतंय? बहुतेक ठिकाणी तर पारायण, सप्त्यातली पारायण ना उगाच चिल्ले पिल्ले बसवतात. त्याच्या बापाला समजाना गेलं आणि ते पोराला बसवायला लागले. पोरालाही बसवा ना, तुम्ही बसा ना. त्या हरामखोर सगळ्या गावात बोंबलत फिरते वर्गाण्या करीत, आणि काष्टे पोटे बसवते तिथं. ह्याला त्याला बिचारायला काय कळत आहे? ते दुसऱ्याने पान उलटल्यावर उलट ते स्टेजवर असतो, त्याला त्यानं उक्तच घेतलेलं असतं पारायण करायचं, त्याच्यामुळे त्याला ते वाचावंच लागत. तेव्हा खरंच ज्याला आपली दया येते, आपली दया येते नाही का. चांगला होणं या शब्दाचा अर्थ आहे दुःखावर विजय मिळवणं.
ज्याने दुःखावर विजय मिळवला त्याने स्वतःचं चांगलं केलेलं आहे. लय पैसे कमवणार आणि स्वतःचं चांगलं केलेलं नसतं महाराज. लय जगात पैसे कमवणारे आहेत, होतील आणि होते होते होते. पैशाने दुःखावर विजय. जीवन जगण्याकरता पैसा लागतो, पण म्हणून पैसा कमवला म्हणजे दुःख संपलं असं नाही. अरे काय त्या रावणाने पैसे कमवले होते सांगा ना. कुठल्या खात्याचा मंत्री आहे, राज्यातला असो नाही तर केंद्रातला असो, जो रावणाची अशा प्रकारची काय करू शकतो? गोल्डन मॅन म्हणजे किती काय असतं त्याच्या अंगावर सोनं? 10-20 किलो असेल लय झालं तर. एवढं तर घालायला ते काही बैल थोडीच आहे. गोल्डन मॅन, अरे काय गोल्डन मॅन. त्यांनी 7 करोड घरं शुद्ध कांचनाचे सप्तकोटी कांचनाचे सप्तकोटी कांचनाचे सप्तकोटी घरे दे काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची कोटी घरे दे काशाणी तांब्याची शुद्ध कांचनाची शुद्ध कांचनाची 7 करोड घरं. पायापासून ते प्लास्टर सोन्याशिवाय दुसरं काहीच वापरलं. डब्बर सोन्याचं, विटा सोन्याच्या, ते चिटकायचं सिमेंट तेही सोनं, प्लास्टर पण सोन्याचं. कसं केलं असेल ते त्याला जाऊन विचारा, मला काही माहिती. काय वाटतं तुम्हाला? बरं ती त्यावेळेसची घरं म्हणजे ते काही 1 BHB केन, 2 BHK, 3 BHK. महाराज राजाचं घर आहे, वाडा आहे. पूर्वीची जुने घरं पाहिले ना, किल्ले वगैरे, त्याच्यावर ट्रक जाते एवढे ते काय असतात, रुंद रुंद. तेवढं जर एक घर बांधायचं म्हटलं, बघा बरं कॅल्क्युलेटर चालून किती तोळे लागल. एवढी श्रीमंती कमावली, त्याचं चांगलं झालं नाही. हे इंद्र 2 आणि 5 करोड रुपये हे चांगले झाले. जीवन जगण्यामध्ये काय निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी निर्वाहा करतो तर ठीक आहे, त्याच्याबद्दल शास्त्राने त्याला मान्यता अशा प्रकारची दिली. त्याचा आणि चांगलेपणाचा संबंध नाहीये. मुळासह दुःख नष्ट झालं तर त्यांनी चांगलं केलेलं आहे, नाही तर वाटोळं केलेलं आहे. तो काय धंदा करतो मला नाही माहिती. नोकरी करतो, नोकरीत पुन्हा खाजगी करतो का सरकारची करतो? सरकारची नोकरी करण्याकरता लयच 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 सगळ्यांची काय असते, धडपड असते महाराज. डोनेशन देतात 5-5, 10-10 रुपये सरकारी नोकरीला घालतात. बहुतेक बैलच. एकदा तिथली नोकरी लागली म्हणजे पगार ठरलेला आहे, याला काही डोकं चालवायचंच नाही. इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, व्यापारी आहे, शेतकरी आहे, अमका तमका, काही प्रश्न. धंदा कोणता आहे? कारण आपण पूर्वीच्या संतांची जर यादी पाहिली तर त्याच्यात सगळ्या क्षेत्रातले संत दिसतात, सगळ्या क्षेत्रातले. पण संत तो असतो ज्याने दुःखावर विजय मिळवला. धंदा काय करतो हा नाही प्रश्न. धंदा काय करतो? सामान्य रीतीनं भजन करणारे, कीर्तन करणारे लोक त्यांना परमार्थ करणारे मानतात. तेही स्वतःला परमार्थ करणारे मानतात. परमार्थ करणारे असतात असं नाही, मानतात. मानणं वेगळं आणि असणं वेगळं. असावं. भजन कीर्तन करणाऱ्याने कशाकरता करावं भजन कीर्तन? आपलं चांगलं होण्याकरता करावं, परमार्थाकरता करावं, दुःखावर विजय मिळवण्याकरता करावं. हेतू ते ठेवावा. शुद्ध मन असावं त्या बाबतीत, नाही का? पण आता काय जे आहे ते बरं आहे. दुःखावर विजय, कारणासह दुःख ज्याने नष्ट केलं
त्यांनी स्वतःचं चांगलं केलंय, ज्यांनी त्या रस्त्याने अजिबातच वाटचाल केली नाही ना मानव देह मिळून, महाराज त्याच्यापेक्षा कोले कुत्रे डुकर मांजर कोणतेही प्राणी करोडोपटीनं श्रेष्ठ आहेत, करोडोपटीनं. नाही तरी हीन पशुहुनी पशुहुनी नाही तरी हीन पशुहुनी नाही तरी हीन पशुहुनी नाही तरी हीन पशुहुनी चपळा तरी साधी पशु त्याच्या संतीतातलं कर्म भोगून संपवतात आणि हे हरामखोर मानव देह मिळून पुढं करोडो जन्म घ्यायला पुरेल एवढं कर्म तयार करत असतील तर त्याच्यापेक्षा पशु काही पटीने श्रेष्ठ आहेत, काही पटीने श्रेष्ठ असो. तेव्हा जर आपली दया येत असेल, आपल्या दुःखाचं निरसन व्हावं असं वाटत असेल तर ज्यांनी निरसन केलेलं आहे त्यांनी काय साधना केली, कशी साधना केली हे पहा. तुकोबाऱ्यांनी या दुःखाचं निरसन केलं. तुकोबाऱ्यांची हे वाक्य आहेत, दुःख ते कैसे नये स्वप्नासी. कुठलाच मंत्री असं नाही बोलू शकत, दुःख ते कैसे नये स्वप्न. हा, झोप नये रोज रोज हे म्हणू शकतो. त्याला झोपायला ढोसावी लागत असेल हे म्हणू शकतो. झोपण्याकरता इंजेक्शन घ्यावी लागत असतील, महाराज झोप हे तर नैसर्गिक आनंदाचं स्थळ आहे. तेही ज्यांनी आपल्या कर्माने नष्ट केलेलं असेल त्याच्यासारखा दलिंदर पांढऱ्या पायाचा जगात दुसरा कोणी नाहीये. पडल्याबरोबर झोप लागावी असं दिवसभर वागावं. पडला की झोप लागली पाहिजे महाराज, पडला की झोप लागली पाहिजे. कष्ट केलं तर लागते ना. आरामखोर नुसता बसून याला कसं बुडवायचं आणि त्याला कसं बुडवायचं आणि याच्या टोपी त्याच्या डोक्याला आणि त्याची टोपी याच्या डोक्याला सगळ्याच्या टोप्या आपल्या खिशाला करत असेल तर असा पडला की ते सगळं समोर उभं राहतंय. खाटेवरी पडता व्यापी चिंता महाराज तुकोबार आहे म्हणतात. विकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी. दुःखावर विजय मिळवला. जर दुःखावर विजय तुकोबारांनी मिळवला असला तर कसा मिळवला असेल. मग त्यांच्या साधन कालाकडे जायला पाहिजे. साधन कालामध्ये तुकोबारांनी साधना काय केली, कोणाची मदत घेतली, कोणाकडे मागणी केली हे पाहत असताना मग तुकोबारांचे मागणी पर अभंग फार चांगले आहेत. मागणी पर अभंग, तुकोबारांचे मागणी पर अभंग पाठ करावेत आणि ज्या ज्या वेळेला देवाच्या समोर जाण्याचा प्रसंग येईल त्या वेळेला देवाकडे त्या अभंगातून काय करावी, मागणी करावी. किंवा कधीही कुठंही जिथं असेल तिथं डोळे झाकावे. आपल्या समोर देव उभा असतोच महाराज. आपण जिथं जाईल तिथं देव आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तो व्यापकच आहे ना. विठ्ठल विस्ताराला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. हे नुसते पाठ करायला म्हणायलाच आहे का? विश्वास नाही ठेवायचा का नुसतं संताची पायी? आरामखोर कशावर विश्वास आहे तुझा? नुसती गळ्यात माळा घातल्या फट्टे ओढलेले नालाय का? अरे एखाद्या तरी वचनावर विश्वास ठेव ना संतांच्या. काय परिस्थिती आहे महाराज. या परभणीचा पूर्वीचा साधू संतांचा काल पाहिला, परभणी जिल्ह्याचा, आणि आजचा काल पाहिला तर कुठं गेलाय. आणि या इकडं एवढ्या लांब
घेऊन जाण्याला कारणीभूत कोण आहे? आम्हीच आहे पुढचे अशा प्रकारचे त्या रस्त्याने चालणारे. महाराज ती जबाबदारी आपल्यावरही आहेच, प्रश्नच नाही आहे. नाही टाळू शकत आपण. समाजाची धारणा बनवण्याला आम्ही कमी पडलो आहोत. कीर्तनकार आहे. संतांनी जे सर्वसामान्य माणसाला शास्त्र माहीत नसतं, काही नसतं, त्याचा अर्थ काय हे कळत नाही. विश्वासाने भावनेने वाचतात, पण त्याचा वास्तव अर्थ काय आहे हे कळवून देण्याचं काम तर कोणाचं आहे? कीर्तनकाराचं आहे ना. कमी पडलोय आम्ही असं त्याचा अर्थ आहे. तर तुकोबार आहे. मागणी पर अभंग खूप चांगले आहेत महाराज, खूप चांगले. असे जे चांगले अभंग आहेत त्याच्यातला हा अभंग आहे. तुकोबारायांनी साधन कालामध्ये देवाकडे काय मागणी केलेली आहे पहा. पांडुरंगासमोर तुकोबाराय उभे आहेत, हात जोडलेले आहेत, दंडवत घातलेले आहेत, पदर पसरलेला आहे आणि मागणी करतात. दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना
दुर्बुद्धी कदा नुपजो. हे नारायणा, माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी कधीही अशा प्रकारची निर्माण होऊ नये, अशी तू कृपा कर, अशी तू मदत कर, अशा प्रकारचं तू मला सहाय्य कर की मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होणार नाही. आता दुर्बुद्धी म्हणजे काय आहे आणि तुकोबाराय ती निर्माण होऊ नये अशा प्रकारची देवाकडे प्रार्थना का करतात आणि देवाने ती दुर्बुद्धी निर्माण होऊ नये म्हणून काय करावं अशी तुकोबार यांची अपेक्षा आहे. पहिल्यांदा दुर्बुद्धी शब्दाचा अर्थ काय आहे. आता तुकोबार यांनी देवाकडे मागणी केलेली आहे त्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी होऊ नये, पण आता आपल्या तर मनात होतच नाही दुर्बुद्धी निर्माण, त्याच्यामुळे मग आपल्या ह्या मागणीचा काही संबंध आहे की नाही. त्याच्याकरता दुर्बुद्धी शब्दाचा अर्थ कळणं काय आहे गरजेचं. अशा प्रकारचे दुर्बुद्धी म्हणजे काय नाही का. दुर्बुद्धी म्हणजे जी सद्बुद्धी नाही तिला दुर्बुद्धी म्हणतात, आणि सद्बुद्धी जी दुर्बुद्धी नाही तिला अनन्याश्रय अशा प्रकारचा आला. एक तर कळावं लागेल ना, एक कळालं म्हणजे मग ती जी नाही तिला काय म्हणावं, दुसरी म्हणता येईल. पण दुर्बुद्धी सद्बुद्धी म्हणजे काय आहे. ज्ञानोबारायांनी सद्बुद्धीची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे. भगवंतांनी दुर्बुद्धीचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आपलं गीतेमध्येच केलेलं आहे. तैसी दुर्लभ सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. दुर्लभ सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी ही दुर्लभ आहे, सद्बुद्धी दुर्लभ आहे. पण सद्बुद्धी म्हणजे नेमकं काय आहे तर जे परमात्माची अवधी. महाराज भगवंताकडे अशा प्रकारची निघालेली आहे आणि भगवत प्राप्ती हा तिचा काय आहे शेवट आहे. भगवत प्राप्ती हा तिचा अवधी आहे, शेवट अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचा निश्चित जो विचार आहे त्या विचाराला काय म्हणतात सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धी सद्बुद्धी देवाच्या प्राप्तीविषयक जी बुद्धी आहे, देवाच्या किमान ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याने कपाळाला फट्टा ओढलाय त्याला तरी लाज वाटायला पाहिजे की आपल्या मनात भगवत प्राप्तीचा विचार आहे की नाही. त्याच्या मनात देवाच्या प्राप्तीचा विषय असावा, मला देवाच्या प्राप्तीचा विषय असावा. काही झालं तरी देवाची प्राप्ती. जशी संसारिक माणसं काही करत असली तरी पैशाच्या प्राप्ती करता करतात. मग शेती करत असली तरी पैसा करता, नोकरी करत असली तरी पैसा करता, व्यापार करत असले तरी पैसा करता. आता काय काय पैसा करता करता जाऊ द्या, राजकारणात असले तरी पैसा करता. त्यांचा पैसा अशा प्रकारचं साध्य असतं. अर्थ अर्थ हे ज्याचं साध्य आहे, अर्थ ज्याचं साध्य आहे तो संसारिक आहे. धंदा कोणता करतोय काही संबंध नाहीये. ज्याचं साध्य काय आहे, ज्याचं साध्य काय आहे. महाराज परमात्मा ज्याचं साध्य आहे तो पारमार्थिक आहे. तोही धंदा कोणता करत असला तरी चालतो. आमच्या संत मालिकेमध्ये मांस विक्रीचा धंदा करणारा पण संतांच्या यादीत त्यांचं नाव आणि हेंद्रेने टाकलेलं आहे असं नाही, संतांनी टाकले. कारण संत संतांना कळतात, विद्वान विद्वानाला कळत असतो, गायक गायकाला अशा प्रकारचं कळत असतो. बाकीच्याला काही तोंड कसं वेळ आकडे करते तेवढं कळत राहते. वादक वादक विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती रसवम गुरुविवेदना. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तुकोबारायांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आया विपुला गे सज्जन
विकू लागे मांस 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 विक्रीचा त्याचा धंदा होता. मारीत नव्हते पण कसाईच होते. मांस विक्रीचा धंदा. दुकानावरती बसायचे, मांस विकायला बसायचे आणि महाराज नामचिंतन करायचे. भगवंताच्या ध्यानामध्ये शरीर विसरून जायचे. भगवत प्राप्ती हे त्यांचं साध्य होतं. काही गिरायकाराला लय लय विचित्र राहते महाराज. असं काही नाही की म्हणजे बिना माळकरीच विचित्र राहते. कारण आम्हाला बिना माळकरीचा संबंध फार कमी येतो. आम्हाला जास्त संबंध कोणाचा येतो? माळकऱ्याचाच येतो महाराज. लय विचित्र. तुकाराम महाराज मिरच्या फिरच्या विकायला गेला त्यांना आता लक्ष नाही, बापाकडे लक्ष नाही, पैसेही मोजून पाहत नाही. म्हणलं का मग लोक त्याचा गैरफायदा घ्यायचे. अर्धा किलोचे पैसे द्यायचे, द्या 1 किलो. बरं म्हणायचं. त्याने पैसे पाहिजे नाही, ते गल्ल्यात टाकायचे ते पैसे आणि 1 किलोचं माप टाकायचं. महाराज भगवंतानी असा आपल्या भक्ताचा तोटा होऊ नये म्हणून त्या आबंडाचा जो दगड होता, तो दगड भगवान म्हणजे 40 ग्रामच होता. ते याने जेवढे पैसे दिले तेवढंच वजन व्हायचं त्याचं. तेवढं बरोबर तेवढा. तो काय म्हणे, हाती टोका अधिक गुणे नेदी. एक बैरागी महात्मा सगुणोपासक त्या रस्त्याने चालले. सहज त्यांची दृष्टी गेली तो 40 ग्राम. त्यांना काहीच माहिती नाही 40 ग्राम 40 ग्राम विष्णूचं स्वरूप असतो. त्यांनी पाहिलं मग दुकानाकडे पाहिलं. तर दुकान कशाचं आहे? मांस विक्रीच्या पारड्यामध्ये 40 ग्राम. अरे कसं तरी वाटलं. त्याने असे धैर्य करून तिथे गेले आणि त्याने हात जोडले. बाबा तो दगड तो खडा मला पाहिजे. केवढ्याला देतो? ते म्हणे साधू माणसं आहे तुम्ही आणि तुम्हाला लागतो तर त्याला कशाला केवढा रेवडा? मला काय, मी दुसरा दगड आबंड म्हणून ठेवीन. ते 40 ग्राम दिला त्याला. आता मांस विक्रीच्या दुकानात असल्यामुळं ते रक्त वगैरे त्याला लागलेलं असल्यामुळं महाराज ते गंगेच्या काठाला गेले. 100 वेळाला तर वाळूने घासलं त्याला. मग पुन्हा दह्याचं स्नान, दुधाचं स्नान, मधाचं स्नान, तुपाचं स्नान. भल्या बराच तास 2 तास त्यांनी स्वच्छ केलं. षोडोपचारी पूजा केलेली आहे. गंध लावला, फुलं वगैरे, स्वयंपाकी होते. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला आणि सांगितलं प्रभू झोपा आता, मी पडतो थोडा. तो झोपी गेला. मरे झोपेत भगवान त्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं ऐ ऐ साधू महाराज, तू माझी आणि माझ्या भक्ताची ताटातूट का केलीस? ओठ पुन्हा ठेव मला तिथं नेऊन. ते गडबडूनच उठलं महाराज. पहिलं तर कोणीच नाही आहे. तेव्हा आपल्याला भ्रम झाला काही. पुन्हा झोपला. पुन्हा त्याला अशी झोप लागते ना लागते तर भगवान मग गदा घेऊनच गेले. तुला सांगितलंय तू ऐकलं नाहीस. आता जर तू मला तिथं नाही पोहोचवलं तर गदा घालतो तुझ्या डोक्यात. मग मात्र पळाला महाराज. तिथे गेलं सांगितलं बाबा मला माफ कर. देवाला तुझी आवड आहे. देवाला तुझी आवड आहे तर मी काय करणार आहे? आणि मग त्याला कळालं की हा देव आहे आणि ह्या दुकानात असल्यामुळं मग ते दुकान वगैरे त्यांनी सोडून दिलं. म्हणजे भक्त मांस विक्री करणारा काय ठरला? भक्त. देवाने त्याला भक्त म्हणलं. आम्ही रोज एका ठिकाणी कीर्तन करत फिरतोय. त्याच्या यादीत काय माहिती नाही. काय माहिती आता. जसं अर्जुनाला तो म्हटला भक्तोऽसि मे सखा चेती, तसं केव्हा कधी म्हणेल. कारण तो बाहेरचं पाहत नाही, तो आतलं पाहतो. आपल्याला आतलं काही दिसत नाही.
बाहेरचं पाहतो विडाला विडाला तेव्हा सच्च्या प्राप्तीचे विचार, निश्चित विचार अंतःकरणामध्ये असणं त्याला सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धी शब्दाचा अर्थ आहे भगवत प्राप्ती विषयक निश्चित विचार. तसं कधी कधी आपल्याला बी वाटतं, एखादा तरुण माणूस जर अचानक गेलं मग त्याला पोचवायला गेलं काय खरं नाही राव, मेरमेर कवा त्याला चातवायला गेलं आणि तिकडून माघारी फिरला का काढा ना म्हणतो तंबाखू. ते विचार टिकत नाही. टिकलेले विचार म्हणजे सद्बुद्धी आहे. आणि जर सद्बुद्धीचं स्वरूप समजलं की त्याच्या विरुद्ध यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चितः, नाही का, ज्या विचारामध्ये भगवत संबंध नाहीये, भगवंता वाचून इतर विषयाच्या प्राप्तीचे सातत्य अशा प्रकारचं मनामध्ये निश्चित असतं. काय धंदा करतो काय प्रश्न नाही महाराज, मूर्ख आहे आपण म्हणून कोणालाही पारमार्थिक आणि कोणालाही संसारिक मानतो. काही नसतं, काही नसतं. याचं साध्य जर मायिक पदार्थ असेल तर तो संसारिक आहे. लग्न केलेला असला तरी लग्न केलेला नसला तरी पिंपळावरचा मुंजा. तुकोबरांना दुःखावर विजय मिळवायचा होता, दुःख नष्ट करायचं होतं, दुःख संपवायचं होतं, कल्याण करून घ्यायचं होतं, सदाचा चांगला करायचा निश्चय तुकोबरांनी केलेला होता. ते दुःख संपवायचं असेल तर दुःखाचं कारण काय आहे? शास्त्र सांगतं दुःखाचं कारण पाप आहे. दुःखाचं कारण काय आहे? पाप आहे. नाही, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः पापस्य फलनेच्छन्ति पापम कुर्वती यत्नतः. नाही का, पाप हे कारण आहे. पाप केलं की दुःख भोगावंच लागणार. कर्मामध्ये सबसिडी नाही, कर्मामध्ये आरक्षण नाही, कर्मामध्ये माफी नाही. कर्म झालं आपल्याकडून का ते भोगल्याशिवाय नष्ट होतच नाही. मग हजारो जन्म घ्यावे लागले तरी मानव देहात केलेल्या कर्माचा भोग हा भोगावाच लागतो. शास्त्राचा दंडक आहे, ना भुक्तम क्षीयते कर्म अभुक्तम कर्म न क्षीयते. म्हणून कर्म करत असताना डोळे उघड ठेवणं हा शहाणपणा आहे. कर्म करत असताना जर असं आम्ही हरामखोरपणा करत असो, त्याच्या परिणामाचा विचार करत नसू तर आम्ही कोण आहे? मग मूर्खच आहे महाराज, मूर्खच आहे. तुकोबरांना माहित होतं पापामुळे आपल्याला दुःख भोगावं लागेल. पण मग पाप निषिद्ध कर्म केल्यानंतर होतं. आणि निषिद्ध कर्म का करतो मनुष्य महाराज? निषिद्ध कर्म करण्याची पहिल्यांदा प्रेरणा मनामध्ये निर्माण होत असते. आवडीती वृत्ती किरीटी आधी मनवनीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी. शेजारी आहे, दोघाचा बांध आहे, जायला यायला रस्ता आहे, नांगर धरलेला आहे, मनात तसं 1 तास हाणावंच तिकडून. हरामखोर स्वतःचा भाऊ असतो महाराज. ज्या आईबापाच्या बुद्री ह्यो जन्मलेला असतो त्याच आईबापाच्या पोटी तोही जन्मलेला आहे.
जर हाणावाची 1 तासाचं वाट पहिल्यांदा मनात येतं, मनात आल्यानंतर मग तशा प्रकारचं काय करतो, निश्चय करतो. निश्चय केल्यावर मग अशा प्रकारचं ते तास चालत राहत. पण मनातच जर नाही आलं तर मग त्याप्रमाणे आपल्याकडून कर्म होणारच नाही. मग मनात आलं मग ते त्याला विरोध करायचं सोपं नाही महाराज, सोपं नाही. चांगल्याकडून कळत असतं की हे केलं, हे करणं चांगलं नाही, याचा परिणाम वाईट आहे, कळत असूनही आपल्याकडे म्हणच आहे मग ते कळतं पण वळत नाही, वळत नाही, वळत नाही. पण मनातच जर नाही आलं मग वळवण्याचा काय नाही, प्रश्नच अशा प्रकारचा राहणार नाही. मनातच न येण्याकरता काय करावं, तुकोबारायांनी विचार केलेला आहे. तुकोबारायांनी विचार केलेला आहे बुद्धिदाता परमात्मा आहे आणि म्हणून तुकोबारायांनी महाराज तिकडं अशा प्रकारचा वशिला लावलाय, तिकडं मागणी केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, नारायणा मना दुर्बुद्धी नुपजो, मनामध्ये माझ्या दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको. पण आता नारायणाला कसं काय कळणार आहे याच्या मनात दुर्बुद्धी निर्माण होते की नाही. महाराज नवऱ्याच्या मनातलं बाईला कळत नाही, बाईच्या मनात अर्धांगिनी, बाईच्या मनातलं नवऱ्याला कळत नाही, बापाच्या मनातलं पोराला कळत नाही, पोराच्या मनातलं बापाला कळत नाही, भावाचं भावाला कळत नाही, बहिणीला कळत नाही. या नारायणाला कसं काय कळायचं. तुकोबाराय म्हणतात की हे नारायणा माझ्या मना दुर्बुद्धी नुपजो, पण नारायणाला कसं कळणार आहे. म्हणूनच महाराज विठ्ठला नाही म्हटलं, पांडुरंगा नाही म्हटलं, हरी नाही म्हटलं, केशवा नाही म्हटलं, शब्द काय वापरलेला आहे नारायण. तुकोबारायांची ही हातोटी आहे महाराज. अभंगामध्ये उगाच कोणचं तरी नाव देवाचं घ्यायचं म्हणून नाही घेतलेलं, त्या अभंगाच्या अर्थाशी त्या नावाच्या अर्थाचा संबंध असतो. नारायण शब्दाची उत्पत्ती सांगत असताना वेगवेगळ्या केलेल्या आहेत. त्यात आपो नारा इति प्रोक्तः, पाण्याला नार म्हणतात, नीर नार. आणि मग ते पाणी ज्याचं राहण्याचं ठिकाण आहे, पाण्यात राहतो ना म्हणून त्याला नारायण म्हणतात. दुसरी गोष्ट अशी अंतःकरणाला नार म्हटलं जातं. नरांचा समुदाय नाथ महाराज लिहितात, त्यास नार म्हणती जाण. सगळ्याचं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला नार म्हणतात. आणि ते अंतःकरण हे ज्याच्या राहण्याचं ठिकाण आहे, अंतःकरणामध्ये राहतो, हृदयामध्ये तो राहतो, म्हणून त्याला नाव काय पडलेलं आहे नारायण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. परमात्मा सगळ्यांच्या आत आहे, सर्व घटे राम सूर्य प्रकाशक सहस्रदस्मे सर्व घटी राम
भट्टी राम सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी कैसा हृदयामध्ये मी राम सगळ्यांच्या अंतःकरणात आहे तो. मग त्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे म्हणजे आपल्याही अंतःकरणात आहे, आपल्याही अंतःकरणात आहे. मग तो आत आहे. आणि महाराज संकल्प वृत्ती जी निर्माण होते कुठलंही कर्म करण्याची ती कुठं निर्माण होते? ती आतच निर्माण होते. त्याच्यामुळं आपल्याला कळायच्या अगोदर त्याला कळते. तू साक्षी सगळ्या जगाला आपण चोरू शकतो महाराज, त्याच्यापासून काहीच चोरू शकत नाही. म्हणून तर न सांगता तुम्हा कळू येते अंतर, कारण तो आत बसलेला आहे ना, आत आहे. आणि महाराज समर्थ आहे, समर्थ. बऱ्याच वेळेला बापाला कळत असतं की पोरग काय करते, पण काही करू शकत नाही. तुझं काही करू शकत नाही. काही कट्टी एवढे अशा प्रकारचे आग पोरांना माहिती आहे आपल्याला याची गरज नाही, याला आपली गरज आहे. या हरामखोरांनी जे सगळं कमवलंय ना ते स्वतःच्या उद्धाराकरता किंवा पुण्याकरता नाही कमवलेलं ना, त्याने आपल्याकरता कमवलंय. त्याच्यामुळं आपलं काही करू शकत नाही. उडाला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. बघा ना, एखाद्याचं पाकिट, एखाद्याचे पैसे खाली पडतात. एखाद्याला दिसलं अरे बिचाऱ्याचे कोणाचे पडले काय माहिती, त्याच्या लक्षात नाही. पण ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला त्याच्यावर काय बेतल. ओ कोणाचे पडले पैसे असं म्हणेल. पोलीस स्टेशनमध्ये जमा करली एखादा आणि एखाद्या बोला धन्याजी दिन झाले रुपयाचे दर्शन. त्याच्यात काय समाळ करीन फिळ करे असा काही भेद नाही, असं काही नाही. पण मग नको ज्याचे त्याला जायला पाहिजे अशा प्रकारची बुद्धी निर्माण होणं आणि आपल्याला फायदा होईल अशा प्रकारची बुद्धी, दोन्ही बुद्ध्याच निर्माण होतात ना. दोन्ही अशा प्रकारच्या बुद्ध्याच आहेत. आणि ती बुद्धी देणारा कोण आहे? परमात्मा. बुद्धीचा तो दाता, लक्ष्मीचा तो देणार आहे. तुकोबारांना हे माहिती होतं आणि म्हणून तुकोबारे त्याच्याकडे वशिला लावतात. देवा देवा आमच्यावर कृपा कर.
आणि आमच्या मनामध्ये दुर्बुद्धीच निर्माण होणार नाही अशी परिस्थिती निर्माण कर. महाराज मनातच येऊ नये की पाप होणारं कर्म आपण करावं, असं मनातच जर नाही आलं तर मग करायचा काही संबंधच येत नाही. दुर्बुद्धी. आता दुर्बुद्धी शब्दाचा थोडक्यात आपण थोडा विस्तार तर करावा लागेल ना. असे कोणते विचार आहेत, कोणती बुद्धी आहे की जी परमात्म्यापासून आपल्याला लांब 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 नेते? ऐका, परमात्मा, पांडुरंग, देव, ब्रह्म, विठ्ठल हे सगळे एका तत्वाचेच अशा प्रकारचे नाव आहेत. त्याचं स्वरूप आहे आनंद, आणि तो आनंद दुःख रहित आनंद आहे. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. देवाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती, आनंदाची. आणि मग त्याच्या प्राप्तीचे जे विचार आहे ती सद्बुद्धी आहे. आणि महाराज देवाच्या प्राप्ती वाचून बाकीचे सगळे विचार कशात मोडले जातात? दुर्बुद्धी. दुर्बुद्धीमध्ये मोडले जातात. दुर्बुद्धीमध्ये पुन्हा मग त्याच्यात काही तरतम भाव आहेत, त्याच्यातही तरतम अशा प्रकारचे भाव आहेत. काही असे विचार असतात की मेल्यावर नरक नाही, जिवंतपणीच अशा प्रकारचं त्याला नरकाचं दुःख भोगावं लागतं. अशी काही कर्म आहेत, अशी काही कर्म आहेत की मेल्यावर नाही, जिवंतपणी त्याला नरक भोगावा लागतो. काहींना मेल्यावर अशा प्रकारचा नरक भोगावा लागतो. म्हणून निषिद्ध कर्म जर करण्याची माणसाला बुद्धी निर्माण झाली तर निषिद्ध कर्मानी निश्चित तो नरकाला. नरक शब्दाचा अर्थ काय हो, नाही का? 3 प्रकारच्या गत्या सांगितलेल्या आहेत. 3 प्रकारच्या गत्या आहेत. एक मोक्ष, दुसरा संसार आणि तिसरा नरक. मोक्ष त्याला म्हणतात जिथं दुःख नाही, नुसताच काय आहे? आनंद आहे. नुसताच आनंद. आनंद स्वरूप होणं म्हणजे मुक्त होणे. आनंद स्वरूप होणं म्हणजे मुक्त होणे. जिथं सुखदुःखाची खिचडी खायला मिळते त्याला संसार म्हणतात. आता आपण पाहिलं जीवनामध्ये सगळं सुखच असतं का? नाही महाराज. कोणाचंही जीवन जरी असलं सगळं सुख राहत नाही आणि सगळं दुःखही राहत नाही. काही सुख काही दुःख. आता आम्ही येताना ते लाईटिंग लावलेले होते ना, त्याच्या चमकत होत्या, मिटायच्या पुन्हा लागायच्या, मिटायच्या पुन्हा लागायच्या. तसं संसारामध्ये घरात आल्या आल्या पाणी दिलं, चहा दिला, फुलत, आणि अर्धासा घोट घेतला चहाचा आणि जर म्हणली काही लाज आहे का, चहा प्यायला कसं बरं वाटतं, 3 दिवसापासून सांगते साखर संपली, तुमचा बाप आणणार आहे का? मिटलं मिटलं मिटलं. संसारामध्ये असं नेहमी प्रतिकूलही राहत नाही आणि नेहमी अनुकूल अशा प्रकारचं राहत नाही. सुखदुःखाची खिचडी याचं नाव काय आहे? संसार आहे. आणि निव्वळ दुःख जिथं सुखाचा काय नाही, लवलेश नाही, नुसतं दुःखच भोगावं लागतं, त्याला म्हणतात नरक. नरक 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 म्हणजे नुसत्या दुःखाचा साधा साळ. महाराज असं त्याला मध्ये उभं करतात. यातना शरीर प्राप्त होतं. ते कसंही केलं तरी ते मरत नाही, ते जोपर्यंत त्याचे भोग संपत नाही तोपर्यंत. आणि त्याला असं मध्ये उभं करतात. ती यमदूत करवत धरतात, इकडून एक आणि इकडून एक, आणि त्याला उभं कापिते. उभं ते असं कापलं तर जीव जरी जीव गेला का पुन्हा प्रश्न आहे, त्याचा जीव बी नाही जात. ते खाली करवत गेली का पुन्हा जडत आहे. खैराचा इंगाळ असतो त्याच्यावर अशा प्रकारचं टाकतात, फुटण्यासारखं असं ते होत नाही का?
अशी पत्र तरुवर खैराची इंगळ तप्त भूमी ज्वाळ लोळविती नरक म्हणजे केवळ दुःख आहे. तेव्हा साक्षात नरकाला प्राप्त करून देणारे जे कर्म आहे तिथं लयच मोठी दुर्बुद्धी आहे महाराज, लय मोठी दुर्बुद्धी आहे. आणि मग नरकाला जायचं असलं तर पाप करावी लागतात. नाही पण म्हटले आम्हाला लय लवकर जायचं आहे, लय लवकर जायचं. हां, विना थांबा गाडीनं जायचं नरकाला. काही काही म्हणजे लय असे उतावीळ असतात, त्यांना दमच नाही निघत. नरकाला जायचं, नरकाला. मग साधू संतांची निंदा करावी. संत निंदा गोड करी हरे संत निंदा गोड करी सदा नरका जावयाची चाड. अजून एक कौतुक सांगतो तुकोबाराय म्हणतात, जर नरकाला जायची इच्छा असेल ना तर मग संतांची निंदा अशी गोड म्हणून करायची विना थांबा गाडी. ज्याला नरकालाच जायचं सप्ते करून कीर्तन करून त्याने कीर्तनाचा धंदा करायचा, कीर्तनाचा मोबदला द्यायचा आणि कीर्तनाचा मोबदला घ्यायचा. तो नरकातच, तो एकटाच नाही महाराज. आईकडच्या काही कुळ्या आणि बापाकडच्या काही कुळ्या कीर्तनाचा धंदा करणारे जे त्यांना नरकाला जावं लागतं हे मी नाही सांगत. कीर्तनाने मोक्ष प्राप्त होतो हे ज्याने सांगितलेलं आहे त्याच संतांनी ते सांगितलेलं आहे. तो काय म्हणे, द्रव्य घेती देती. नुसते घेणारे गेले असते तर मग आकडा कमी झाला असता ना. नुसते घेणारेच गेले असते तर एवढी अडचण नव्हती महाराज. पण संतांचं असं म्हणणं याने दिले नसते तर त्याने कायला घेतले असते. त्यामुळे त्याच्यामुळं अगोदर देणारे तो काय कथा करून या द्रव्य हे मुद्दाम का सांगावं लागतं. आपण सगळे त्याच्यातले, अजी त्याच्यातलेच नाही त्यांना सांगून काय उपयोग आहे. सगळे आपण कमी जास्त प्रमाणात कथेच्या विक्रयामध्ये सहभागी. आणि कथेचा विक्रय करत आहात तर हरामखोर लिहून ठेवा, कारण तुकोबारांचं वाक्य आहे ते. तुकोबारांच्या वाणीला असत्याचा स्पर्शच कधी होत नाही. आणि त्यांनी सांगितलेलं आहे नरकाला जाणार म्हणजे जाणार, याच्यात काही संशयच नाहीये. रोज किती कीर्तन करतो काही प्रश्न नाही, किती लोकाला घेऊन जातो हा प्रश्न आहे. विडाला 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 हो. म्हणून कीर्तनाचे पैसे मिळावे घ्यावे अशा प्रकारची जर बुद्धी होत असेल तर ती बुद्धी कोणती आहे? दुर्बुद्धी आहे. आणि एक नंबरची दुर्बुद्धी आहे महाराज, एक नंबरची दुर्बुद्धी आहे. कीर्तनाचा विक्रय नाही झाला पाहिजे. तुम्ही दान द्या, कोणाला दान देणार आहे आता? कोणाही दानाला कलियुगामध्ये दुसरा लायक, पण ते दान म्हणून द्यावं नाही का. ज्या वेळेला कीर्तन नसतं त्यावेळेला बुवा आल्यावर चहा प्यायला घरी नाही नेत. तिकडून चालला तर इकडल्या गल्लीने जातो. सप्ताह असला की मग 3-3दा फोन करतो, दुसऱ्याला घेऊन जातो. का या हरामखोराचे एकट्याचे नसतात ना. विडाला विडाला हा बाजार कशामुळे झाला मला? या पैशामुळे झाला. बघा, ज्या वेळेला कीर्तनकार पैसे घेतही नव्हते, लोकही देत नव्हते, त्यावेळेला काय परमार्थाची स्थिती होती, कसा होता? मुद्राम महाराजांच्या काळामध्ये, त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्यावेळेला चालणारा परमार्थ ना आजचा चालणारा परमार्थ
बदल कशात? ठीक आहे, त्यावेळेला चांगले लय बोल शिकून वाजवणारे नव्हते, आम्हालाही मान्य आहे, पण वाजवीत तर होतेच ना. कसं काय दुखतंय खोब्यात, दुखतंय खोब्यात, काहीतरी वाजतो. शास्त्रीय अशा प्रकारचे म्हणणारे नव्हते, पण म्हणणारे नव्हते का किती गोड महाराज, काय राहत काकाने चालू म्हणले. त्यांचं ते पहिला मग असं वाटलं की चालू त्यांचंच चालू द्यावं, आपण जाऊच नाही. आता थकले ते किती गोड जुन्या अशा प्रकारच्या चाली किती गोड आहेत. म्हणतही होते भगवंतानी त्यांच्या वाणीला रसही अशा प्रकारचा दिलेला होता. हे नव्हतं महाराज. ठीक आहे, तो काळ वेगळा होता. आता प्रत्येक गोष्टीलाच काय लागतात? पैसे लागतात. पण पैसा करता ते नको. पैसे लागणं वेगळं आणि पैसा करता करणं वेगळं. आता फरक आहे ना. दुर्बुद्धी. आता अलीकडे आणखीन एक फॅड वाढले मला. कुठे बाबा सेल्फी काढू द्या. याचा हरामखोर वेदांत सांगणारी माणसं, यांना तरी लाजा वाटायला पाहिजे. वेदांताचं काय? देह मी नाही, मी ब्रह्म आहे. यदुक्तम ग्रंथ कोटिभी श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी. आणि फोटो लावतो ह्या चपलाने हाणावं भडव्याला. लाज नाही वाटत तुला? देहाचं एवढं कौतुक काय वेदांत काय झकमारे करतोय महाराज. देह मी ही सगळ्यात मोठी दुर्बुद्धी आहे. देह मी, परमात्मा मी वाटावा. मी वासुदेव तत्वता कडू येईल विचारिता. देहबुद्धी आपली कमी 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 होण्याकरता तरी साधन आहे. गळ्यात माळ घालायची. माळ घालणं म्हणजे हे सगळं देवाला अर्पण करणं. मग देवात झालेले मी काय म्हणायचं? काय संबंध आहे देवा? देवा देह संबंधी अशा प्रकारची बुद्धी असणं मग काय? तुकोबरांचे विचार. देह आणि देह संबंधी निंदावी. काय तुकोबरांचे विचार आहे? देह आणि देह संबंधी निंदावी. इतरे वंदावी श्वान सुकरे. येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. दुर्बुद्धी दुर्बुद्धी हे सगळे दुर्बुद्धीमध्ये अशा प्रकारचे मोडणारे करायला वाटावे की आपल्याला देवाची प्राप्ती व्हावी, देवाचं दर्शन व्हावं, देवाचा साक्षात्कार व्हावा. आणि देवाचा साक्षात्कार होण्याकरता अखंड भगवंताचं चिंतन आपल्याकडून व्हावं. विठ्ठल 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 महाराज हेवा वाटतं ते हरे कृष्ण पंथाच्या लोकांकडे पाहिल्यानंतर. ते कापड दुकानदार बी असले तरी त्याच्या हातात काय असते? स्मरणिका असते. ठीक आहे, किती किती लक्ष असतं नसतं तो काय, पण काय का होईना तरी हरे राम 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 हरे हरे कृष्ण म्हणतोय ना. आमचा कीर्तनकार कीर्तनाला निघाल्यावर नाही म्हणत, नोटा मोजितोय. काय व्हायचं? तेव्हा देवाची प्राप्ती व्हावी अशा प्रकारचे विचार, निश्चित विचार ते आहे सद्बुद्धी. आणि देवाची प्राप्ती व्हावी हा विचार सोडून बाकीचं काहीही मिळावं अशा प्रकारचं वाटणं ही काय आहे? दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी दुर्बुद्धी. आणि म्हणून तुकोबार आहे देवाकडे प्रार्थना करता, देवा अरे आता तुम्ही सुद्धा सप्ताह केलाय, आम्ही कमी जास्ती प्रमाणामध्ये सगळ्यांनीच त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे, तुझी सेवा घडलेली आहे. काम केल्यावर तरी दाम दे ना तू. आणि आम्हाला दुसरं काहीच नको. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा नारायणा मना दुर्बुद्धी कदा नुपजो विठोबार कुमार Viఠo
तुकोबाराय देवाकडे मागणी करत असताना मागणीचा पहिला पदर त्यांनी पहिल्या चरणामध्ये अशा प्रकारचा मांडलेला आहे की दुर्बुद्धी निर्माण होऊ नये. रोज देवाला प्रार्थना करावी, देवा आमच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नाही. भजनात कीर्तनाला बसल्यावर पुंडलिक वरदे न म्हणणं, विठोबा रुक्माई न म्हणणं ही दुर्बुद्धीच आहे महाराज. तुम्ही कोण आहे, बाजीराव आहे, मला काही घेणं नाही. कीर्तनाला आले तर नीट झक मारीत जा. कीर्तनाला बसून विठोबा रुक्माई म्हणायचं नाही, पुंडलिक वरदे म्हणायचं, थोबाडे घेऊन येतच कशाला इथं. लहान मंडप घालता येईल ना, एवढा मोठा मंडपाचा काय खर्च करावा लागेल. मग कीर्तनाला यायचं तर आपला फायदा झाला पाहिजे. आणि फायदा होतोय ते चटकेन चुटके ऐकण्यात नाही फायदा होणार तुमचा. भगवंताचं नाम घेतलं आणि भगवंताचा गजर केला तर ते काय होतं, यांच्याकडे स्पीकर राहत त्याच्यामुळं बसणारे म्हणतात की नाही लक्षातच येत नाही. बसणाऱ्यांनी सगळ्यांनी पुंडलिक वरदे म्हणायचे. आता सगळ्यांनी पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत मोतीराम श्री संत आनंदी भारती महाराज की. म्हणजे पहिलं म्हणलेलेच नव्हते तुम्ही, कारण आता ऐकू आलं आणि पहिल्यांदा कसं काय ऐकू आलं नाही. हे काय आपल्या गाड्या आता ह्या गाड्या त्यांना काही नाही लगेच स्टार्ट होतात, पण आपल्या ह्यातल्या कीर्तनातल्या गाड्या त्या पहिल्या गाड्यासारख्याच आहे. त्याला काय द्यावं लागतो, हीटर द्यावा लागतो. बरं, हीटर दिल्याशिवाय त्यात चालू होत नाही, त्याच्यामुळं असं अधूनमधून हीटर द्यावा लागतो असं. तेव्हा तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात की माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होणार नाही अशा प्रकारची कृपा कर. हा मागणीचा पहिला अशा प्रकारचा अंक पहिल्या चरणात संपलेला आहे. अजून तुकोबारायांची मागणी संपलेली नाही. संपली नाही हां, कारण अजून कीर्तनही संपलेलं नाही ना. तेव्हा पुढचा विचार आपण उद्या करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जाता जाता तुम्हाला सर्वांना हात जोडून सादर निमंत्रण आहे की जसं मागच्या वर्षी आपण जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम औंढ्याला केला आणि खूप या परिसरातल्या मंडळींनी भरभरून त्यामध्ये सहभाग घेतला, तसा यावर्षी थोडं तुमच्यापासून लांब आहे पण आहे या भागामध्येच. परळीला आहे. परळीला 6/2 अर्थात माघ शुद्ध नवमी ते माघ वद्य प्रतिपदा 13/2 पर्यंत तोच कार्यक्रम परळीला आहे. तशाच प्रकारे गाथा पारायण आहे. जोग महाराजांचं चरित्र 3:30 ते 4 आहे. 4 ते 5 प्रवचन आहे आणि संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या, नाही शक्य त्यांनी इथून अंतःकरणातून आम्हाला आशीर्वाद द्या. यांच्याकडून चांगली सेवा घडावी बा, निकोप सेवा घडावी, निष्पाप सेवा घडावी. राम
भक्त कौर्य